तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा. तर सकाळी 5:30 वाजता आपल्या दिवसाची सुरुवात होत असते आणि आपण डायरेक्ट वावराच्या कामाला लागत असतो आणि वावराच्या कामासोबत आपले व्हिडिओ बी चालू असते. त्याच्यामुळे टेन्शन नाही घ्यायचं, एकदम एन्जॉय करून लाईफ जगायची. आणि हे आज आपलं काम आहे. हे जे गुटके आहे ना, या गुटक्याला हे गुटके बसवायचे आहे आपल्याला. कुठे कुठे तुटलेले आहेत, ते तुटलेले गुटके आपल्याला रिपेअर करायचे आहे. बस हेच आमचं काम असते आणि या कामाला आम्ही काम न समजता एक एन्जॉयमेंट, एक एंटरटेनमेंटचं साधन समजतो. आणि आमचं काम आम्ही हसत खळत करून घेत असतो आणि सोबत मोबाईल आणि सोबत व्हिडिओसुद्धा एक एंटरटेनमेंटचं साधनच म्हणून काम करत आहे. कारण की सध्या या गोष्टीवर आपल्याला काम करायला वेळच नाही आहे. वेळ म्हणजे आपण विचार बी करू शकत नाही, कारण की विचार सगळ्यात महत्त्वाचा आहे कॉन्टेंट बनवण्यासाठी. तर आपल्याला कॉन्टेंट बनवायच्या वेळेस विचार करावा लागेल आणि विचार केल्यानंतरच आपण हे पोस्ट करू चांगले फुल लाँग व्हिडिओ, ते बी सिनेमॅटिक. पण सध्या त्या गोष्टीतनी आपल्याला पडायचं नाही आहे. सध्या आपल्याला आपल्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याच्या मार्गावर लागत आहे. ते कारण गरजा म्हणजे आपल्या शेतातले कामं, वावरातले कामं. तर वावरातनी आल्यानंतर तर मुंबईला बी जायचं आहे. मुंबई म्हणजे सपनों का शहर आहे. पण मुंबईला जायसाठी मित्रांनो लई मोठी प्रोसेस करावी लागते. प्रोसेस म्हणजे घरच्याला कन्व्हिन्स करावं लागते. घरचे ऐकूच शकत नाही, तरी बी मला जायचंच आहे. घरच्याले म्हणजे मागं मी 5 दिवसासाठी गेलो होतो 6 महिन्याआधी. 5 दिवसात परत येतो म्हणून सांगितलं होतं, की मी दर्शन करायला चाललो MP मध्ये प्रदीप मिश्राजवळ. बस जाऊन आलोच. तर आलो नाही डायरेक्ट तिकडून तिकडेच मग 6 महिन्यानंतरच घरी आलो. म्हणजे गेलो 5 दिवसासाठी आणि आलो 6 महिन्यानंतर. तिकडेच काम केलं, कारण की घरी यायची मानसिकता नव्हती माझी. टेन्शन लय होतं त्यावेळेस. लय खतरनाक गोष्टी फेस केल्या. लय म्हणजे त्या गोष्टीवर बोलायला आपल्याला काही टाईम नाही आहे आता. तर असे आहे मग जीवनातनी प्रत्येक गोष्ट ही एन्जॉय म्हणून करा. आयुष्यातनी कुठल्याच प्रकारची प्रॉब्लेम तुम्हाला फेस करावी लागणार नाही. आणि फॉलो करा. आपलं जेव्हा पीक निघेल तेव्हा आपल्याला मुंबई गाठायची आहे आणि गाठण्यानंतर ज्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत ना, त्या गोष्टी करू. पण त्या गोष्टी सांगू नये आपण, कारण की सांगितल्यानंतर गोष्ट फेल होण्याची जास्त चान्सेस असते आणि ती गोष्ट मला फेल होऊ द्यायची नाही. नाहीच फेल होऊ द्यायची. सबस्क्राइब करा. मिलते नेक्स्ट टाइम स्क्रॉल करते हुए.